नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते। तर मंडळी, दिवाळी अगदी 10 दिवसांवर आलेली आहे। तर सर्वांच्या घरी दिवाळी फराळाची सुरुवात झालेलीच असेल। तर मी आज तुमच्याबरोबर झटपट आणि तांदूळ न भिजवता अनारसे कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 1 कपभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कप किंवा वाटीचा सुद्धा इथे मेजर करू शकता। 1 कप तांदळाचं पीठ आणि त्याचबरोबर अर्धा कप आपण घेतलेला आहे गूळ। गूळ मी इथे किसून घेतलेला आहे। आता त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहे 1 केळी। अख्खी केळी आपल्याला ह्याच्यात टाकायची नाहीये, फक्त 3 ते 4 याचे काप करून ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि प्लस मोडवर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता, प्लस मोडवर 4 ते 5 वेळा मी याला व्यवस्थित फिरवून घेतलं होतं। तर मस्त गूळ आणि जी केळी होती ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झालेली आहे। आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे, एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। तर आजची ही रेसिपी झटपट बनणारे अनारसेची आहे। पारंपरिक अनारसे आपण 3 दिवस तांदूळ भिजवून त्यानंतर करतो, पण आपण आज झटपट अनारसे कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आता हळूहळू 2 ते 3 चमचे ह्याच्यात आपल्याला दूध टाकायचं आहे आणि घट्टसर असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर जे अनारसे आज आपण बनवणार आहोत ते बऱ्यापैकी जे पारंपरिक अनारसे असते त्या चवीचे असतात, पण थोडंफार काहीतरी फरक तर असणारच आहे। तर 70 ते 80% हे चवीला आणि जाळीदार होतात, पण तरीसुद्धा पारंपरिकच, त्याची चव थोडीशी वेगळीच असते। पण हे झटपट बनणारे अनारसे आहे। भरपूर महिला वर्ग असे आहेत जे कामाला जातात, त्यांच्याकडे वेळ नसतो की 3 दिवस ते तांदूळ भिजवा, त्याचं पीठ करा। म्हणून हे झटपट आणि पटकन बनणारे अनारसेची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे, जे चवीला सुद्धा खूप छान लागतात। तर पीठ मळून आपल्याला 5 ते 6 मिनिटं याला झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, आपण पूर्ण जे पीठ आहे त्याचे गोळे करून घेतलेले आहे। आता मी एका प्लेट घेते, त्याच्यात थोडंसं आपण तूप घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर खसखस सुद्धा घेतलेली आहे। आता मी इथे तुम्हाला 2 पद्धतीने अनारसे कसे थापायचे ते दाखवते। एक तर जे आपण बोटांच्या मदतीने आपण करतो, ते इथे सर्वात आधी आपण थापून घेऊया। तर खसखस थोडीशी पसरवलेली आहे मी इथे। त्याचबरोबर जे आपण गोळे करून घेतलेले होते ते ह्याच्यावर ठेवायचा, थोडासा तुपाचा बोट हाताला लावायचा, म्हणजे पीठ जे आहे ते आपल्या बोटाला चिटकणार नाही आणि हळूहळू याला फिरवत फिरवत आपल्याला थापून घ्यायचं आहे। अगदी खूप पातळ सुद्धा करायचं नाहीये आणि खूप जाड सुद्धा हे ठेवायचं नाहीये। मध्यम आकाराचे आपल्याला इथे अनारसे थापून घ्यायचं आहे। आता इथे पहिली पद्धत आपण हाताने थापून अनारसे इथे बनवून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला एक प्लास्टिकची छोटी जी पिशवी असते ते घ्यायची आहे आणि त्याच्यावर हे खसखस पसरून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे, ज्यांना हाताने जमत नाहीये ते अगदी सोप्या पद्धतीने असे सुद्धा अनारसे बनवून तयार करू शकता। एकसारखे आणि पटकन होणारा हा पदार्थ आहे, तुम्ही बघू शकता। ही जी ट्रिक आहे त्याच्यात जे अनारसे आहे एकसारखे होतात आणि पटपट सुद्धा बनवून तयार होतात। तर एक गोळा आपण ठेवलेला आहे, त्याच्यावर थोडासा तुपाचा बोट आपण लावून घेतलेला आहे। आता वरची बाजू प्लास्टिकची पिशवीची याच्यावर ठेवायचं आहे आणि एका प्लेटच्या किंवा छोटीशी एक वाटीचा आपण इथे सहाय्य घेऊन ह्याला थोडंसं असं दाबून घेऊया, म्हणजे जे पीठ आहे ते व्यवस्थित एकसारखं पसरतं। तर तुम्ही ते बघू शकता, एकसारखं हे पसरून घेतलेलं आहे। थोडासा हाताच्या मदतीने आपल्याला याच्यावर दाब द्यायचा आहे, म्हणजे आपलं जे अनारसे आहे ते पटकन बनवून तयार होतं। तर हे बघा, एकसारखे अनारसे बनवून तयार होतात। खूप सोपी पद्धत आहे। आता आपण याला तळून घेऊया। तळताना सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की जे खसखस लावलेली बाजू आहे ते आपल्याला वरची बाजू ठेवायची आहे आणि जिकडे आपण थापलेलो आहोत ती बाजू खाली ठेवायची आहे। खसखसची बाजू आपल्याला अजिबात पलटायची नाहीये। एकाच बाजूने आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने असं चमच्याचे किंवा झाऱ्याच्या मदतीने तेल ओतत राहायचं आहे आणि आपल्याला दुसरी बाजू हे पलटून घ्यायचीच नाहीये। असं तेल ह्याच्यावर सोडत सोडत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथे मध्यम ठेवलेली आहे मी। मध्यम आचेवरच आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, म्हणजे हे अगदी जाळीदार होतात
तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे याला. हे पारंपरिक पद्धतीने मी केले नाहीये, तरीही याला छान अशी जाळी पडलेली आहे. तुम्ही बघू शकता. पीठ मळताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की पीठ खूप जास्त पातळ नाही पाहिजे आणि खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायला नाही पाहिजे. पीठ मळताना जर आपण चुकलो तर आपले अनारसे कडक होणार आणि जाळीही पडणार नाही. तर खूप सोप्या पद्धतीने अगदी 15 मिनिटात बनवून तयार होणारे आज मी अनारसेची रेसिपी तुम्हाला दाखवली. रेसिपी कशी आवडली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी बनवायची पद्धत नाही आवडली तर मला कमेंट करून नक्की कळवा. तर मी याच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी खुशखुशीत आपले हे अनारसे बनवून तयार झालेले आहे. तर या दिवाळीला तुम्ही सुद्धा हा अनारसेचा पटकन बनणारा पदार्थ नक्की ट्राय करा. तर चला पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.